नमस्कार मित्रांनो, MDR HR या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आपण बँकिंग शब्दावली, बँकिंग टर्मिनॉलॉजी ही मराठीतली सीरीज या माध्यमातून लॉन्च केलेली आहे. आजचा दुसरा व्हिडिओ आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण NPA म्हणजे काय ते समजून घेतलं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण NPA मुळे काय नुकसान होते हे समजून घेऊया. पहिल्या व्हिडिओमध्ये विशद केल्याप्रमाणे NPA मध्ये जर अकाउंट गेलं तर त्याच्यावर मिळणारं जे व्याज आहे ते आपण बुक करू शकता नाही. याचा अर्थ काय, आपलं व्याजाचं मिळणारं जे उत्पन्न आहे ते बंद होते, तो बँकेचा लॉस आहे. दुसरं म्हणजे NPA आपण 90 दिवस थकीत झाल्यानंतर करतो, पण मधल्या काळात आपण जे काही आपण व्याज लावतो मंथ एंडला ते आपण बुक करत असतो, म्हणजे इन्कम त्याचं आपण रेकग्नाइज करतो. ते आपल्याला रिव्हर्स करावं लागते. ते रिव्हर्स केल्यामुळे जे आपण मिळवलेलं उत्पन्न आहे ते परत केल्यामुळे आपलं परत तेवढं नुकसान होते. आणि व्याज आपण कुठे ठेवतो, वेगळं अकाउंट त्याचं तयार करतो, त्याला OIR म्हणतात. तर ते आउटस्टँडिंग इंटरेस्ट रिसिव्हमध्ये ठेवतो आपण, त्याचं अकाउंटिंग हा वेगळा विषय आहे. तर ह्या अकाउंटमध्ये म्हणजे दोन आपल्या नुकसान झालेले आहेत. पहिलं, NPAचं व्याज आपल्याला मिळत नाही, व्याजाचं उत्पन्न, आणि 3 महिन्याचं आपण रिव्हर्स केलं. परंतु त्यातला काही पार्शियल त्यांनी कॅश भरली असेल, म्हणजे 3 हप्ते त्याचे थकीत झाले, पण त्यांनी 1.5 लाख त्याचे ओव्हरड्यू आहेत, पण त्यांनी 10,000 भरले असते कॅशमध्ये, तर ते 10,000 मात्र आपल्याला इन्कममध्ये घेता येतं. आता व्याजाच्या उत्पन्नाच्या व्यतिरिक्त बँकेचं अजून काय नुकसान होते, तर अकाउंट NPA झाल्यावर बँकेला प्रोव्हिजन्स करतात, कारण बँक तोटा होऊ शकते या NPA वसुली न झाल्यामुळे. तर त्याच्या प्रोव्हिजन्स आपल्याला टप्प्याटप्प्यात करावं लागतात. त्या कशा करावं लागतात हे आपण नंतर समजून घेऊया. पण हे प्रोव्हिजन करण्यासाठी आपण काय करतो, आपलं जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे त्याला आपण डेबिट टाकतो, P&Lला डेबिट टाकतो, आणि त्यामुळे तेवढा आपला नफा कमी होतो. सो बँकेला प्रोव्हिजन्स करावे लागतात. त्याचप्रमाणे NPA झालेलं अकाउंट आपल्याला रिसायकलिंग नाही करतायत, रोटेट नाही करतायत, पण आपले ब्लॉक होतात. आपल्याला वसूल झालेले पैसे परत दुसऱ्याला कर्जाला देता येतात, ते रोटेशन आपलं बंद पडते. त्यामुळे आपली जी अपॉर्च्युनिटी लॉस झाला म्हणतात, नवीन व्यक्तीला कर्ज देऊन त्याच्याकडनं परत उत्पन्न मिळवण्याचं जे साधन आहे ते आपलं बंद होते, तो मार्ग आपला बंद होतो. एकदा अकाउंट NPA झालं तर काय होते, कोणी बँकेत त्याच्या वसुलीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. त्यामध्ये काय होते की आपली जी मॅनपॉवर आहे, आपली सगळी मनुष्यबळ आहे, ते वसुलीच्या मागे लागते. त्याचप्रमाणे वसुलीसाठी खर्च देखील येतो, कोर्टात जावं लागते, भेटायला जावं लागते, ट्रॅव्हलिंगचे एक्सपेन्सेस असतात. तर म्हणजे मॅन अवर्स, म्हणजे आपले मनुष्यबळ देखील खर्च होते आणि पैसे खर्च होतो. आणि वेळेचा अपव्यय झाल्याचं परत एकदा आहे की आपण जी आपली एनर्जी बिझनेस ग्रोथसाठी लावायची, त्याच्याऐवजी आपल्याला काय करावं लागतं, वसुलीसाठी मागे धावावं लागते. म्हणजे परत इथे देखील अपॉर्च्युनिटी लॉस बँकेला होतो, मानसिक त्रास होतो, काही काही घटना घडतात, तो वेगळा विषय. पण निश्चितपणे याच्यामुळे लॉस होतो, तर हे देखील बँकेला टाळता येते जर आपण NPA अकाउंट्सचं प्रमाण नवीन होणारं तर कमी केलं तर. आता प्रोव्हिजन्स किती करावं लागतात हे समजून याचं लॉसचं प्रमाण आपल्याला समजेल. आता पहिले NPAचे किती प्रकार आहेत ते समजून घ्या. पहिलं सबस्टँडर्ड, जेव्हा अकाउंट NPA होते त्याला आपण सबस्टँडर्ड अकाउंट म्हणतो. ज्या दिवशी ते NPA अकाउंट झालं, म्हणजे आपल्याला त्या अकाउंटसाठी प्रोव्हिजन्स किती करावं लागतात, 10%, म्हणजे जे काही प्रिन्सिपल अमाऊंट असेल त्याच्या 10% आपल्याला प्रोव्हिजन्स करावं लागतात. हे अकाउंट जर वसूल नाही झालं, कंटिन्यूस राहिलं 1 वर्ष, तर 1 वर्षानंतर ह्या अकाउंटला आपल्याला काय करावं लागतं, डाऊटफुलमध्ये जाते. ते 1 वर्षानंतर ते डाऊटफुलमध्ये जाते. डाऊटफुलचे 3 प्रकार आहेत, D1, D2, D3. D1 मध्ये गेल्यानंतर आपल्याला परत 10% प्रोव्हिजन्स करावं लागतात, म्हणजे टोटल प्रोव्हिजन्स किती झाल्या, 20%. आणि NPAची आयुष्य किती आहे त्या अकाउंटचं, 2 वर्ष झाले ते अकाउंट NPA मध्ये आहे, D1 मध्ये आहे म्हणजे, बरोबर. जर ते अकाउंट मार्च 24ला झालं असेल तर आपल्याला मार्च 24ला 10% करावं लागतात, मार्च 25ला 20% करावं लागतात. तरीसुद्धा रिकव्हरी झालं, जे काही प्रिन्सिपल आउटस्टँडिंग आहे ते D2 मध्ये जाते मग. आणि D2 मध्ये त्याचा मुक्काम 2 वर्ष असतो, आणि D2 मध्ये गेला परत एकदा आपल्याला 10%ची प्रोव्हिजन करावी लागते. म्हणजे एकंदर प्रोव्हिजन किती झाल्या, सबस्टँडर्डला 10, D1ला गेल्यामुळे ॲडिशनल 10, 20 झाले, आणि D3ला गेल्यामुळे ॲडिशनल 10, म्हणजे 30%ची आपली प्रोव्हिजन करावं लागते.
म्हणजे मार्च 24ला जर ते अकाउंट NPA झालं असेल तर मार्च 27ला आपल्याला 30% प्रोव्हिजन प्रिन्सिपल म्हणजे करावी लागते. आणि तरीसुद्धा ते नाही रिकव्हर झालं तर D3 मध्ये 100% प्रोव्हिजन करावं लागते. म्हणजे प्रिन्सिपल जेवढं असेल तेवढंच प्रोव्हिजन टोटल आपल्याला करावं लागतं. इतकं मोठं बँकेचं नुकसान होते. आणि त्याच्यानंतरची स्टेज आहे की लॉस असेटची आहे. प्रोव्हिजन ऑलरेडी 100% झाल्यामुळे ॲडिशनल प्रोव्हिजन्स आपल्याला लॉस असेटमध्ये करणे अपेक्षित नाही आहे. तर ह्या त्या प्रोव्हिजनचा लॉस होतो बँकेचा. त्यामुळे बँकेने NPA होऊ न देणे, म्हणजे ज्याला फ्रेश स्लिपेज वगैरे ते होऊ न देणे. आणि D1 मध्ये असताना जर आपण रिकव्हर केलं तर बँकेचं अधिक नुकसान होत नाही. सबस्टँडर्ड किंवा D1 मध्ये गेल्यानंतर लवकरात लवकर जर आपण रिकव्हरी केली तर होत नाही. आणि फ्रेश स्लिपेजसाठी रिझर्व्ह बँकेने आपल्याला एक टूल दिलेला आहे, माध्यम दिलं आहे, ते म्हणजे स्पेशल मेन्शन अकाउंट्स. हे SMA 012 हे टर्म लोनसाठी आहे आणि SMA 0 आणि SMA 1 आणि 2 हे वर्किंग कॅपिटलसाठी आहे. त्यामुळे आपण जर अकाउंट SMA म्हणजे स्पेशल मेन्शन अकाउंटमध्ये असतानाच जर वसुलीसाठी जीव लावून प्रयत्न केले, त्याचा फॉलो घेतला, मॉनिटर केलं, तर मलासाठी NPA होण्याचं प्रमाण कमी होईल. मला आशा आहे की आमचे जे हे शॉर्ट व्हिडिओज आहेत हे आपल्याला आवडतील. आपण आमचं MDR हे जे चॅनल आहे ते सबस्क्राईब करा आणि लाईकचं बटन देखील दाबा आणि आम्हाला प्रोत्साहित करा. धन्यवाद.